मित्रहो, 8वीत शिकणारा एक किशोरवयीन मुलगा तो सतत कुत्र्यासारखा भुंकत सुटलेला आहे. त्याची ही अवस्था पाहून कुटुंबामध्ये भयावह अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. उत्तर प्रदेशातल्या मिर्झापूर जिल्ह्यातल्या या घटनेनं अनेकांना हादरा दिलेला आहे. अनेकांना याचा धक्काही बसलेला आहे. हा छोटासा मुलगा, किशोरवयीन मुलगा सतत अगदी जसं कुत्रा भुंकतो तशाच पद्धतीनं तो भुंकू लागलेला आहे. तशाच पद्धतीचा आवाज सुद्धा काढू लागलेला आहे. भयभीत झालेलं त्याचं कुटुंब त्याच्या उपचारासाठी आता धावाधाव करू लागलेला आहे. हा सगळा काय प्रकार आहे, कशामुळे त्याच्यावर ही परिस्थिती उडवली? बघा, मिळत असलेल्या माहितीनुसार जोगीपुरवा गावातील रहिवासी भाईलाल हा सुमारे 4 महिन्यापूर्वी त्याच्या आजी आजोबांना भेटायला गेलेला होता. तेव्हा तिथे त्याला एक कुत्रा चावला. या घटनेनंतर त्याला त्याच्या आजी आजोबाच्या घरीच पहिलं अँटी रेबीजचं इंजेक्शन सुद्धा दिलं गेलं. त्यानंतर कच्छवा सामुदायिक आरोग्य केंद्रात दुसरं हे रेबीज इंजेक्शन दिलं गेलं आणि तेवढ्यावर त्याच्यावरील सगळे उपचार थांबवले गेले. रेबीज रोखण्यासाठी 5 इंजेक्शनचा कोर्स पूर्ण करावा लागतो किंवा ते आवश्यक असतं असं काही सांगितलं जातं. पण या मुलाला मात्र फक्त 2च इंजेक्शन दिली गेली. पुढील उपचाराकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि जो निष्काळजीपणा दाखवला गेला त्याचेच गंभीर परिणाम आता या मुलाला भोगावे लागत आहे. 8वीत शिकणाऱ्या या मुलाच्या वर्तनामध्ये गेल्या काही दिवसापासून बदल जाणवू लागला. हळूहळू हा बदल अधिक ठळकपणे दिसायला लागला. त्याचं चालणं, बसणं हे तर अगदी अगदी असामान्य होऊन गेलं. पण तो कुत्र्यासारखा आवाज काढू लागलेला आहे. त्याची ही अवस्था पाहून कुटुंबाच्या बरोबर गावकऱ्यांनाही मोठा धक्का बसलेला आहे. या घटनेमुळं कुटुंबाची अवस्था भलती बिकट झालेली आहे, चिंताग्रस्त झालेली आहे, भयभीत झालेली आहे. अपंग असलेले त्याचे वडील आपल्या मुलाला बरं करण्यासाठी आता मदतीची अपेक्षा करीत आहेत. मुलाची अवस्था पाहून गावकऱ्यांनी एक रुग्णवाहिका बोलावली. त्या रुग्णवाहिकेतून त्याला रुग्णालयात पाठवून देण्यात आलं. या मुलाची म्हणजे या किशोरवयीन मुलाची नेमकी कशी अवस्था झाली बघा. तुम्ही प्रत्यक्ष हा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. छोड़ देंगे। निष्काळजीपणा केला नसता, वेळी त्याच्यावर उपचार झाले असते तर कदाचित ही वेळ या किशोरवयीन मुलावर आलीही नसती. किशोरवयीन मुलाला जाणवणारी लक्षणं रेबीजशी संबंधित गंभीर असू शकतात. जेव्हा रुग्णाला रेबीजचं पूर्णपणे लसीकरण केलं जात नाही ना, तेव्हा हायड्रोफोबिया सारखी लक्षणं विकसित होऊ शकतात आणि मग या स्थितीमध्ये व्यक्तीला पाण्याची भीती वाटते, श्वसन मार्गावर परिणाम झाल्यामुळे त्याचा आवाज बदलू शकतो, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पंकज पांडे यांनी दिलेले आहे. बघा, एक चूक किंवा अगदी थोडासा निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो याचं हे उदाहरण आहे. मित्रांनो, सावध असा, सतर्क असा. धन्यवाद.